आभाळाची माया होत आहे तारांगण नभातून पाहत आहे सुधीर कलिंगण. मांड आयले खेळणी आयली, मांड आयले खेळणी आयली, पालकी सजली नाटका रंगली, जात्रा आयली जात्रा आयली. कार्तिक पुनवेक जात्रांक आरंभ जाता. खंय 1 दीस, खंय 5 दीस, जाल्यार खंय 8 दीस. गांवा कणकणी तांच्यो वर्सुक्यो जात्रा वेगवेगळ्या तालुक्यांनी जाता. तातूंतलोच एक तालुको म्हळ्यार मांद्रेगांव. ह्या गांवचे खाशेलपण म्हळ्यार हांगा वट्ट 13 जात्रा जाता. मांद्र्याच्यान मुखार सरले की हरमलचो रवळनाथ भुमिका. मातशे मुखार गेले की मेळटा तो केरी गांव. भक्तांच्या गरजेक पावपी आनी उल्याक धांवपी पुराय गांवची राखण करपी. हय हय, आमचो तुमचो राखणदार केरयेचो आजोबा. पुराय गोंयांत फामाद आशिल्ले आपले खाशेलपण आशिल्ली अशी ही आजोबाची जात्रा. चला तर आतां आमी ह्या आजोबाच्या जात्रेक आनी पळोवया परंपरेन चलत आयिल्ले दशावतारी नाटक. इली 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 अरे गावचे आजोबाच्या जात्रेक मावशिली मावसो इलो मावशिली मावसो इलो मामा मामी भावजी इलो. इली 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 बघनात राहिली इली 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 बघनात राहिली इली 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 बघबाच राहिली. इली बघ इली 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 बघ गावचे आजोबाच्या जात्रे आजोबाच्या जात्रे आजोबाच्या जात्रे. तिक तिक सामारा रोसात शिरवळ्यो करगे आई करगे आई करगे आई करगे आई. गोड गोड मणगणा गोड गोड मणगणा. चला चला जाऊया गोड गोड खाऊया जात्रेक फिरूया गावचे आजोबाच्या जात्रेत आजोबाच्या जात्रेत आजोबाच्या जात्रेत. श्री गणेश देवा 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 श्री गणेश देवा. कमळाचे लाल पुष्प अर्पितो तुला कमळाचे
पण या किरमिशीला लागली ती भूक शांत करायची आहे. पण कशाची भूक? पशु पक्षी झाडो एवढंच नव्हे, यासाठी माणसाची भूक लागली आहे. त्या मृत्यूलोका ठिकाणी जाणार. त्या मृत्यूलोका ठिकाणी गेल्यावर साऱ्या जनतेला ठार मारून त्यांचे मांस कसं चबा चबा आणि चबा करून खाईन. आणि त्यांचे रक्त कटा कटा आणि गटा करून पेईन. आणि त्यांची हाडं कडा कडा आणि कडा करून खाईन. दिखाले मी छात वाजवलो. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. हे देवा नारायणा, या तुझ्या राजा विवर्धन याचा प्रणाम प्रणाम प्रणाम. खरंच 2 दिवस झाले अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब मी प्राशन केलं नाही. याच्या मुळाशी कारण काय असेल तर हा राजाला 2 दिवस झोप भेटत नाही, म्हणून हा राजा 2 दिवस भक्ती करतो, अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब प्राशन केलं नाही. पण देवा काय रे, काय असं अपराध घडलं माझ्या हातून की मला अशी झोप भेटत नाही. पण काय, देवाचं नामस्मरण मी बंद करणार नाही. हेच योग्य, नामस्मरण करा, हेच योग्य, हेच योग्य. ओम नमः शिवाय. मृत्यूलोका ठिकाणी आल्यावर या मृत्यूलोका ठिकाणी आला, पण कुठे मी बसलो? या राज्यात. अरे कोण रे राजा? अरे वा, एकारे नावाने हक. कोण रे राजा? पाहूया. नमोत नमः. कोण आपण? मी किरमिशा. वाघ किरमिशे इथपर्यंत आणण्याचं कारण कोणतं? हे कारण आहे की ही मला लागली ती भूक, ती शांत करायची आहे. म्हणून ही या मृत्यूलोका ठिकाणी म्हणजे पावलं पडली. एवढंच नव्हे, हा तुझ्या दिसणारे पशु पक्षी झाडं आणि ह्या तुझ्या साऱ्या जनतेला ठार मारून मी माझी भूक मिटवणार. वाघ किरमिशे, तू इथपर्यंत आलीस तुझी भूक मिटवण्याने, आणि तुझी भूक कशी मिळणार? तर या माझ्या साऱ्या जनतेला ठार मारून, पशु पक्षी झाड वृक्ष यांना ठार मारून तुझी भूक मिळणार. पण ऐक, तुझी भूक मिटवणार ते मी, आणि कशी आणि कायमची मिटवणार. आणि ऐक, या राज्यातला मी पालन करता आहे, धर्मवीर आहे, म्हणूनच सांगतो, धर्मबीज करी पालन, धर्मबीज करी पालन, धर्मबीज करी पालन, धर्मबीज करी पालन. रुकी चक्र फेदना, रुकी ते चक्र फेदना. ये गाशी आभाळाची माया होत आहे तारांगण, आभाळाची माया होत आहे तारांगण. नभातूनी पाहत आहेत सुधीर कलिंगण, नभातूनी पाहत आहेत सुधीर कलिंगण. आभाळाची माया होत आहे तारांगण,
दुजा कलाकार असा नाही होणे पुन्हा दुजा कलाकार निष्ठुर कसा झाला देव कलेश्वर निष्ठुर कसा झाला देव कलेश्वर निवामी अटकी पार हा दशावतार निवामी अटकी पार हा दशावतार द्यावा आशीर्वाद आम्हाला मी तो चरण द्यावा आशीर्वाद आम्हाला मी तो चरण नभातून पाहता सावधान राजा रसिक प्रेक्षक रोहित तळकर यांनी माझ्या कला गौरव करण्यासाठी हे लांगमध्ये पारितोषिक दिले त्यांच्या आणि तुमच्या आभार मानून या पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार रसिक प्रेक्षक आमचे परम मित्र कुणाल मयेकर यांनी माझ्या कला गौरव करण्यासाठी हे लांगमध्ये 100 रुपयाचं पारितोषिक दिले त्यांच्या आणि तुमच्या आभार मानून या पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार वा का किरमिशे मी तुला सांगितलं होतं तुझी भूक मिटवणार ती मी आणि कायमची भूक मिटली पण काय या जगात झाडांची संख्या कमी होत चालली याच्या मुळाशी कारण काय असेल तर हे सारी जनता हे सारे लोक आपलाच विचार करत आहे जमिनीवरचे साडे झाडं असलेली कापून आपलं घर बांधतात घर चालवतात धंदा करतात याच्यामुळे होतं काय झाडं नसल्यामुळे पक्ष्यांची सुद्धा संख्या कमी होत चालली त्यांना राहण्यासाठी घर भेटत नाही म्हणून हे कुठेतरी थांबायचं आहे म्हणूनच मित्रांनो एकच सांगतो झाडे लावा आणि झाडे जगवा धन्यवाद संपले नाटक संपली कथा संपले नाटक संपली कथा झाला शेवट गोड झाला